काय आलं भावाला ऍक्सिडेंट झाला भावाला खर्चटलं पण नाही हो. म्हटलं भाऊ वाचला आपला भाऊ वाचला सगळं समजलं म्हटलं पार्टी तर झाली पाहिजे मग ते कर्जासाठी जे ठेवलेले 45,000 रुपये ना पार्टीत उडवले चिकन दारू बिरू फुल पार्टी केली आम्ही भाऊ वाचलाय ना भाव वाचला म्हटलं तर नंतर पार्टी तर करायलाच पाहिजे ना. कर्जाच्या पैशाने पार्टी करायची खर तर कर्जाच्या पैशाने पार्टी नाही करायला पाहिजे. पैसा तुझा आहे का रे पैसा माझा आहे ना भाऊ वाचलाय माझा मी पार्टी नाही करायची. मला माफ करा ओ साहेब मला माफ करा माझी चूक झाली तुम्ही नका पैसे भरू मी जातो. ओ साहेब मला माफ करा नाही मी नाही परत येणार तुमच्याकडे वसुलीला. मी का आलो तुमच्याकडे का आलो वसुलीला का आलो? ऐका ऐका असं स्वतःला मारून नाही घ्यायचं मी स्वतःला मारून नाही घ्यायचं मी आहे ना मी मारतो ना मी आहे ना स्वतः नका मारून घ्या. वसुलीची कामं म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय? पण तुम्ही लोकांना असं बेंगटासारखे जाता ना त्याच्यामुळे तुम्हाला कोण वसूल दे. अहो काय कांबळे सुरुवात नाही झाली तर तोंडावर आपटलात. ए बने तुम्हाला लोकांना ह्या गोष्टी जमत नाहीत ना वसुलीच्या म्हणून मला प्रत्यक्षात तिथे यावं लागतं. दाखवतोच आता तुला. कोण आहे आता कोण आहे? दार उघडा ना तर दार तोडून आत येऊ. ठीक आहे तोडा असं पण जुनं झालंय नवीन द्याल ना बसून. अरे काय इथं ऑफर लावली आहे काय? जुनं घ्या नवीन घेऊन जा. अरे तसं असतं तर तुला देऊन बनायला घेतलं असतं. ए शान्या खांडेकर आमच्या कांबळेंना जुनं बोलू नको ते प्राचीन आहेत. माझी सुपारी घेऊन आलायस तू? पण आज ह्याला दाखवतो मी. आज इथनं वसुली केल्याशिवाय जातच नाही मी. दार उघडा दार उघडा. अरे पण कोण आहे बँकेतनं आले बँकेतनं. बँकेत ना हा बँकेत ना बँकेतनं आले चला दार उघडा. आज वसुली केल्याशिवाय साहेब जातच साहेब मी नाही दरवाजा उघडणार. तुम्ही आत येऊन माराल. कशाला मारू? नाही मी साहेब मला 1 महिना तर मी करून टाकतो नाही नाही खूप दिवस दिले तुम्हाला आता खूप शहाणपणा झाला तुमचा. चला दार उघडा दार साहेब मी नाही उघडणार. असं मला भीती वाटते. दार तोडूनच टाक. साहेब ऐका 1 मिनिट साहेब माझं ऐका मी एक नाही मिनिट चला. साहेब मी नाही दरवाजा हो, साहेब. ऐका ना हो, साहेब साहेब ऐका ना. तूच ना रे खांडेकर. हा हा ऐका इकडे. साहेब ऐका ना ऐका बँकेत आम्ही फोन करतो. फोन घ्यायला काय होतं? लोन घेताना कसं आहे? साहेब द्या आणि नोटीशी पाठवतो फाडून फेकून देता तुम्ही. साहेब तुम्ही बसा मी चहा घेतो. चहा काय नको. पाणी आज मी इथनं पैसे वसूल केल्याशिवाय जाणार नाही. आणि आज जर मी पैसे वसूल नाही केले ना तर मी 2 बापांचा कळलं का? लिहून ठेवायचं साहेब, मान्य. मी जर नाही ना पैसे वसूल केले तर 2 बापांचा. साहेब मान्य आहे, पैसे पण काय ऐका, माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालो म्हणून जरा प्रॉब्लेम झाला साहेब. का ऐका ना. लोकांच्या घरी ऍक्सिडेंट होत नाहीत भावांची? किती कर्ज आहे रे तुझं? साहेब फार ना 45,000 पुढच्या महिन्यात मी करतो. पुढच्या महिन्यात ना आता पाहिजे मला. ऐका ना. आता पैसे काढ. चल साहेब तू पैसे काढ. साहेब ओढू नका शेजारी पाजारी ऐकतात उगाच इज्जत नाही झाली. त्यांना ऐकायला जावं ना म्हणूनच ओरडतोय. साहेब ऐका ना लोन घेताना कसं साहेब द्या बारीक पेपरच्या फॉर्मॅलिटीज करताना कसं साहेब ऍडजस्ट करा. मी करतो ना, मला साहेब. दुसरं काम नाही दुसरीकडे मला जायचंय. नाही, ऐका ना, मला पैसे काढ. मला थोडा वेळ द्या, साहेब. हे पैसे काढ सांगितलं ना. मला थोडा वेळ द्या, साहेब. हे बघ साहेब, दरवेळेस इकडे येऊन नाही, पैसे मला- काढ सांगितलं. प्रेमानं सांगतो तर माज दाखवता कर वसूल कर हे पैसे वसूल कर. एक्सक्यूज मी कडी खोला ना मला बाहेर जायचंय. कडी खोला ना मला बाहेर जायचंय. ते हम बने तुम बनेचं कॉलिंग आहे मला तिकडे शूटला जायचं. कॉल टाइम हो. पुन्हा जर ह्याच्या सोबत दिसला पुढे बोलूच नका. कोण आहे हा? कोण आहे हा? कोण आहे हा? मी त्याला अजिबात ओळखत नाही. विषयच संपला. मी ओळखतच नाही या माणसाला. एक काम करा हा मोबाईल चुकून त्यांचा राहिला. मी ओळखत नाही अजिबात. चुकून राहिला तो जर जगले वाचले तर त्यांना देऊन टाका. ते कडी खोला ना. हो दादा मला जायचंय. दादा बोला ना. भिंतीतून जातो तिच्या आईला.
काय करतोयस? ते गालावर जरा मुंग्या आल्यासारख्या वाटत होतं जरा असं पसरं होतं त्याला. बघू कुठे आल्यात मुंग्या. झाला घाल सुन्न झाला का? सुन्न नाही छिन्न विछिन्न झाला. काय बोलवतोस तू? ते एक मिनिट बरं मी कशासाठी आलो होतो इथे? नाही आठवत आहे. मार खायला आलो होतो मी? तुझ्या तर ना- नाही नाही आठवलं मी वसुलीसाठी आलो होतो. ओके आपल्याला भेटून आनंद झाला. पुन्हा आपण लवकरच भेटू. ओके चला नमस्कार. बस इकडे. आज तर तू पैसे वसूल करून जाच. कसा वसूल करतोस तेच बघतो. नाही एक मिनिट हे तुम्ही जर असं केलं तर मी पोलिसात जाईन. मग तुम्ही आतमध्ये झाला. मग मी 2 महिन्यांनी परत बाहेर येईन. परत तुला इथे कोंबिनाने असाच फणकवेन. तुम्ही जर असेच वागणार असाल तर मग काय मला पोलिसात जाणं कॅन्सल करावं लागेल मला. मग आता काय करायचं सांग. नाही काही नाही तुम्ही दार उघडा मी निघून जातो. आपला विषय संपून जाईल. ओके थांबा हो थांबा. बसा थांबा हो. पैसे द्यायचे पण नाही आवडत कोणाचे पैसे बुडवायला. कर्ज डोका नाही आवडत मला. हा ठीक आहे पण एवढं असं रडायला काय झालं साहेब? माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालो. ओ नो भाऊ आपला भाऊ आपला भावाचा हा म्हणजे आपला तुमचा भाऊ तर माझा भाऊ ना. त्याचा ऍक्सिडेंट झाला. अरे वाईट झालं यार. चुकीचं कसं झालं. काय आलं? रॉंग साईडने बाईक चालवत होता ऍक्सिडेंट होणारच ना. त्याची चूक आहे. रॉंग साईडने चालवता ऍक्सिडेंट होणारच. रॉंग साईडने चालवलेलं रॉंग आहे. त्याचं रॉंग आहे. चुकलं भावाचं. अरे पण समोरून ट्रक येत होता ब्रेक फेल झालेला. तो रॉंग साईडला जाणार तर काय करणार? काय करणार तो? त्याची कशी काय चूक? सांग ना त्याची कशी चूक? ट्रकवाल्याची चूक आहे. त्याने रॉंग साईडने यायला नाही पाहिजे. ट्रकवाल्याची चूक म्हणजे त्याने ब्रेक फेल स्वतः करून घेतला. ट्रकवाल्याची चूक आहे. चूक कोणाची आहे? कोणाची चूक आहे? चूक माझी आहे. मी वसुलीला आलो. चूक माझी आहे. वसुलीवरनं आठवलं का आलं? भावाला ऍक्सिडेंट झाला. भावाला खर्चटलं पण नाही हो. म्हटलं भाऊ वाचला आपला. भाऊ वाचला. सगळे समजलं. म्हटलं पार्टी तर झाली पाहिजे. मग ते कर्जासाठी जे ठेवलेले 45,000 रुपये ना पार्टीत उडवले. चिकन दारू बिरू फुल पार्टी केली आम्ही. भाऊ वाचलाय ना. भाव वाचला म्हटलं तर नंतर पार्टी तर करायलाच पाहिजे ना. कर्जाच्या पैशाने पार्टी करायची. खर तर कर्जाच्या पैशाने पार्टी नाही करायला पाहिजे. पैसा तुझा आहे का रे? पैसा माझा आहे ना. भाऊ वाचलाय माझा. मी पार्टी नाही करायची. मला माफ करा. ओ साहेब मला माफ करा. माझी चूक झाली. तुम्ही नका पैसे भरू मी जातो. ओ साहेब मला माफ करा. मी नाही परत येणार तुमच्याकडे वसुलीला. मी का आलो तुमच्याकडे? का आलो वसुलीला? ऐका असं स्वतःला मारून नाही घ्यायचं. मी स्वतःला मारून नाही घ्यायचं. मी आहे ना मी मारतो ना. मी आहे ना स्वतः नका मारून या. मी मारतो ना. मी एक मिनिट. हे काय तू खोटी मिशी लावून आलास? कल्ले पण खोटे आहेत. भुवया पण खोट्या आहेत माझ्या. आणि केस हे का असं खोटं बिटं लावून का फिरताय तुम्ही? ते माझं इम्प्रेशन नाही पडतो असं वसुलीला गेल्यावर. आमचे बाकीचे डिपार्टमेंटचे लोक आहेत ना ते तुमच्यासारखे असे बलदंड आहेत. ते मला कोण घाबरतच नाही. पैसेच देत नाही म्हणून मग तुला भरती कोणी करून घेतलं? ते मॅनेजर माझे भावजी आहेत ना. ते आता वशीला लावून गेलास वशीला लावून जातात इकडे ये. आणि आमची पोरं अशीच बसलीत बेरोजगार. वशीला लावून जातात. हा या इकडे. पण मजा दिला कांबळे असं गेटअप बिटअप करायला. मला पण गेटअप करायचं. मला पण गेटअप. मी एक काम करतो. मी बायको बनतो. साहेब तुम्ही माझे धनी. साहेब नको साहेब. मी बायको तुम्ही धनी. चला हा आपण अय्या धनी आला. धनी आला धनी. साहेब ऍक्च्युली हे सगळं विचित्र दिसतंय. काय बोलला तुम्ही? मस्त दिसतंय साहेब. तुम्ही कसले चित्र दिसत. धनी आला. धनी गाणं 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 कुठचं मला नाही येत गाणं. गाणं गा.
तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल, सोडून जाऊ रंग महाल. पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती, ही नजर फिरविते काळजातली फिरती. जवळ घ्या नका सोडा मला साहेब, मला सोडा साहेब, मी परत नाही येणार वसुलीला. बसा बसा हो, गंमत केली बसा. साहेब. बसा बसा, गंमत केली. नका हो गंमत केली हो. नाही कुठं लांब या. काय गंमत केली हो. ऐकलं, मला पैसे भरायचे म्हणजे कर्ज फेडायचं, मला बँकेत जायला वेळ नाही मिळत, कंटाळा येतो बँकेत जायला. एक मिनिट, हे बघा तुम्हाला सांगतो, सोपं आहे, ऑनलाईन भरू शकता तुम्ही. ऑनलाईन पण भरता येतं. ऑनलाईन भरता येतो. तुमचा मोबाईल आहे बघा तिकडे, दाखवा कसं भरतात. मोबाईल मध्ये दाखवा. हा. हे बघा मोबाईल मध्ये ना हे बघा हे हे ना हे ऍप असतं अच्छा, हा. आपल्या बँकेचं. हा, त्याच्यावर तुम्ही असं ऍप दाबलं ना की ते ओपन होतं, हा, हा. विंडो ती ओपन होते आणि त्याच्यावर तुम्ही आपण तुमचा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर टाकायचा की मग अच्छा, इथे टाकून होतं ते. अच्छा अच्छा, टाका तुमचा, टाका टाका ना तुमचा कार्ड नंबर टाका. माझा टाकला तर माझ्या अकाउंटवरनं पैसे कट होणार ना साहेब. टाका तर टाक तुमचं, हा, दाखवा पण बघू. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणजे डेमो देतो, मी हा, डेमो देतो टाका की म्हणजे ना. प्रोसिजर हा. कशी असते ती कळावी तुम्हाला. हे बघा, आता हा मी माझा नंबर याच्यावर हा टाकला, आता हे झालं की आता एक ओटीपी येईल तुम्हाला बघा. अरे आला ओटीपी, ओटीपी आला. टाका ओटीपी, टाका तो. ओटीपी आहे ना तो इथे टाका. हा, टाका ओटीपी, टाका तुमचा ओटीपी टाका. साहेब कसं आहे ना, म्हणजे एक वसुली केली ना तर मला 1,000 रुपये मिळतात. हे जर 45,000 रुपये जर कट झाले तर मला 45 अजून वसुल्या कराव्या लागतील. टाकतो ओटीपी, हा, मग टाका ना, तेच बोलतो, टाका टाका ओटीपी, टाका. टाकतो ओटीपी. ओटीपी जोक करताय. नाही, तीन टाकलं. ओटीपी झाला. आता बघा, आता हे खाली आहे ना पे असं बटन दिलंय. अच्छा. ते दाबलं ना की पैसे तुमचे ते दाबलं की जाणार बस सगळे पैसे. फक्त आता हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे दाबू नका फक्त. एवढं सोपं आहे ते. एवढं सोपं आहे. हे पे बटन दाबलं की जाणार. ते जाणार. आणि क्या हे- बात आहे. अरे चुकून दाबलं. अरे ए, थांबा, हे पैसे थांबा. अरे हे पैसे थांबा. अरे गेले पैसे. आम्ही थांबवत होतो, थांबले नाहीत ते, गेले. आता आता मला मेसेज पण आला, माझ्या अकाउंटवरनं 45,000 रुपये डिडक्ट झाल्याचे. मला पण आला असेल ना, थांबा बघतो. अरे मला पण आला मेसेज, कर्ज पेड झालं म्हणून. वा वा वा, तुम्ही ना बँकेचे कर्तबगार वसुली अधिकारी आहात. आज तुम्ही ठरवलेलं पैसे वसूल करायचे, तुम्ही कर्ज वसूल केलंच. क्या बात आहे, वा. साहेब पण हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे झालं. म्हणजे तुम्ही ते पेचं बटन दाबलं नसतं ना तर मी आज तुमच्याकडनं कर्ज वसुली करूच शकलो नसतो. वा वा. व तुम्ही चहा वगैरे घेणार काय? नाही, नको आता चहा. 45,000चा चहा झालाय माझा. ठीक आहे, येतो मी. फक्त आता काय झालंय, घरी जायला काही पैसे नाही राहिलेत, तर एक 50 रुपये द्या, रिक्षाने जाईल मी. तुम्ही रिक्षाने जाणार? 20 रुपये द्या, बसने जाईल. हे घ्या, एक मिनिट हा, फक्त जरा एक सेकंड थांबा. ओ कांबळे, एक मिनिट. इथे फक्त एक सही करून जा फक्त. काय कसली सही आहे ती? नाही, ते इथे लिहिलंय की 20 रुपये 8 दिवसात परत करेन, नाही तर दर दिवसाचे 10 रुपयाप्रमाणे व्याज वाढत जाईल. द्याल ना? द्या. ओके, ठीक आहे. ओ कांबळे, 20 रुपये कधी देत आहे? हो, आत्ताच दिलेत ना, त्याला पाकिट तर बघू देत. तुम्ही बँकवाले पण तसंच करता ना, बस काय दिले ना तर म्हणतो पैसे द्या करता. काय हो, गॅलरी कुठे? गॅलरी तुमची इकडे आहे का आलं? जीवच देतो जाऊन. ओ हो, ऐका ना, ओ कांबळे, हो ग्राउंड फ्लोर, हो ऐका, हो